भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र असा हा महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये आपल्या हिंदू धर्मातील बऱ्याच स्त्रिया व्रत, वैकल्य, उपासना, मंत्र, स्तोत्र, पूजा, अर्चा, पारायण हे सगळं करत असतात आणि ह्याचा फायदा आपल्याला नक्कीच होत असतो। आपल्या मनाला शांती लाभणं, घरामध्ये सुख समृद्धी येणं, धनधान्य प्राप्ती होणं, आपल्या घरातल्या अडचणी दूर होणं, ह्या सगळ्या गोष्टी या महिन्यातील उपाय सेवा ज्या काय करत असतो त्यांना फायदा होत असतो। मग आज शुक्रवारी आपण जीवनी मातेची पूजा करत असतो। जीवनी माता जी आहे त्या जीवनी मातेची पूजा प्रत्येक स्त्रीनं संध्याकाळी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी करायची असते। आपली मुलं लहान असोत, मोठी असू देत, लग्न झालेलं असू द्यात, सगळ्या मुलांच्या वरून ह्या जीवनी मातेच्या फोटोची पूजा केल्यानंतर पुरणाचे दिवे किंवा कणकेच्या दिव्यानं औक्षण करायचं असतं। मग ही जीवनी मातेची पूजा जी आहे ती कशी करायची, तर तुम्ही देवपूजेच्या साहित्याच्या दुकानात जर जीवनी मातेचा तुम्ही फोटो मागितला किंवा चित्र मागितलं तर ते मिळतं। ते घेऊन यायचं, ते स्वच्छ पुसायचं आणि ते तुम्ही देवघरात एका पाटावरती जीवनी मातेचा फोटो ठेवायचा। ह्या फोटोला हळद कुंकू लावायचं, अक्षता घालायची, जीवनी मातेच्या फोटोच्या खाली थोडेसे अखंड तांदूळ हळदी कुंकू घालून टाकायचे, त्यावरती फोटो स्थापन करायचा आणि त्यानंतर त्या फोटोला हळदी कुंकू लावायचं, फुलं अर्पण करायची, गेजमाळ म्हणजे कापसाची 21-51ची वस्त्रमाळ घालायची आणि दुर्वा आणि आघाड्याचा हार बनवायचा। 5 दुर्वा 1 आघाडा, 5 दुर्वा 1 आघाडा, अशा 5 किंवा 7 ह्याची माळ बनवायची आणि ही जीवनी मातेच्या फोटोला घालायची। आणि त्यानंतर तुम्ही जीवनी मातेला पुरणाचे दिवे आणि मुटके करतात। बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये पद्धत वेगळी असते, प्रत्येकाच्या ठिकाणी पद्धत वेगळी असते, पण पुरणाचे मुटके आणि पुरणाचे दिवे 5 मुटके आणि 5 दिवे पुरणाचे करायचे, जीवनी मातेला औक्षण करायचं आणि त्यानंतर आपल्या मुलांना बसवायचं पाटावरती आणि त्या मुलांचं ह्याच दिव्यानी औक्षण करायचं। यामुळं जीवनी माता आपल्या मुलांच्या आयुष्यातले दुःख, संकट, अडचणी, दारिद्र्यता, त्यानंतर आजारपण हे सगळं दूर करून दीर्घायुष्य देत असते। ह्या श्रावण महिन्यामध्ये 5 शुक्रवार आलेले आहेत। प्रत्येक 5 शुक्रवारी तुम्हाला ही जीवनी मातेची पूजा करून प्रत्येक शुक्रवारी पुरण आणि पुरणाच्या दिव्याचा आणि मुटक्याचा दिवे करून ह्याचं औक्षण करून जीवनी मातेची पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी ज्या दुर्वा आणि गेज वस्त्र आहेत ते तुम्ही एखाद्या झाडामध्ये टाकू शकता। पुरण आणि मुटके जे आहेत ते तुम्ही तुमच्या लहान मुलांना खायला दिले तरी चालते, त्याचा काही प्रश्न येत नाही, किंवा तुम्ही स्वतः खाला तर। प्रत्येक स्त्रीनं, विधवा असू दे, सौभाग्यवती असू दे, कुठलीही स्त्री असू दे, आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे उपाय करायचे। आई ही शेवटी आईच असते, मग ती विधवा असू दे किंवा सौभाग्यवती स्त्री असू दे, प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी करायचं आहे। मुलं लहान असोत किंवा मोठी असोत, नक्की आजपासून 5 शुक्रवार जीवनी मातेची पूजा करून मुलांचं औक्षण करा। तुमच्या मुलांच्या आयुष्यातले 100% संकट, दुःख, दारिद्र्य, नजरबाधा, अडचणी सगळं दूर होईल। नक्की हा उपाय करा। व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि सगळ्यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। ज्यांना माहीत नाही त्यांनी नक्की हे उपाय करतील आणि मुलांचं औक्षण करतील। श्री स्वामी समर्थ।